नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण 1 जानेवारी निमित्त कोरेगाव भीमा या ठिकाणी अनेक भीम अनुयायी या भीमा कोरेगाव या ठिकाणी त्या शौर्याचं प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतात आणि नावरा फाटा या ठिकाणी आपल्या शिरूर ग्रामीणच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्या संदर्भातच आपण शिरूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक कारंडे साहेब यांच्याकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। साहेब, आज काय सांगणार या वाहतुकीच्या विषयी, कशा पद्धतीने? नमस्कार। हे आज जे भीमा अनुयायी येत आहेत दर्शनासाठी, त्यासाठी पुणे ग्रामीणच्या वतीने परिपूर्ण बंदोबस्त आणि व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिरूर ग्रामीणच्या अखत्यारीत असलेले शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नावरा फाटा आहे। इथून मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यातील भाविक अनुयायी दर्शनासाठी वंदना करण्यासाठी जात असतात। तरी आपण इथं त्या भाविक अनुयायांसाठी डायरेक्ट रस्ता मोकळा ठेवलेला आहे, जेणेकरून ते पुढील पार्किंगमध्ये जाऊन त्यांची वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि ज्यांना पुणे किंवा हडपसर ह्या बाजूला जायचं आहे त्यासाठी आपण डाव्या बाजूने वाहतूक वळवलेली आहे आणि जड वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे। तसेच मुंबई, चाकण, खेड ह्या परिसरात जाण्यासाठी आपण मलटण, पाबळ फाटा मार्गे वाहतूक बदल केलेला आहे आणि आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केलेला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये अनुयायांसाठी, याची आपण परिपूर्ण दक्षता घेत आहोत। साधारणतः या ठिकाणी जी वाहतूक व्यवस्था जी केली गेलेली आहे, साधारणतः किती आपले कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत? साधारण इथं 75 ते 80 कर्मचारी तैनात आहे ह्या वाहतूक व्यवस्थेचा आणि इथं कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, कारण मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक होत आहे। MIDC असल्यामुळे जड वाहतूक आहे, इतर पुण्याकडे जाणारी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे। परंतु अनुयायांसाठी आपण इतका चोख बंदोबस्त ठेवला आहे, जेणेकरून त्यांच्या वाहनं इथून वेळेत आणि कोणत्याही अडचण न निर्माण होता ते दीपस्तंभाकडे पोहोचतील याची आपण पूर्णपणे सुखसुविधा उपलब्ध केलेली आहे। पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक कारंडे साहेब त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने असा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि हे कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।